नमस्कार मंडळी, आज एक मस्त रेसिपी तुमच्यावर घेऊन आलेली आहे। सिंपल झटपट होणारी टेस्टी अशी फ्लावर मसालाची भाजी आहे। रेसिपीचे सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, रोहिस किचन 22 सबस्क्राईब करा आणि सुंदर अशा आपण फ्लावर मसाल्याला आता सुरुवात करूया। सुंदर टेस्टी अशी टिफिनसाठी सुद्धा पटकन घेऊन जाण्यासाठी अशी मस्त अशी फ्लावर मसाल्याची भाजी आहे। तर मग त्यासाठी आपण सुरुवात करूया। इथे आधी फ्लावर कापून घ्यायचे। फ्लावर साधारण एकदम छोटे तुकडे पण नाही करायचे आणि एकदम मोठे मोठे पण नाही करायचे, मध्यम आकाराचे असे फ्लावरचे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत। एकीकडे आता मी पाणी गरम करायला ठेवून दिलं होतं। पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि 1/4 टीस्पून हळद टाकून घेतलेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये फ्लावर आहे तो आपला बॉईल करून घ्यायचा आहे। म्हणजे कसा तो पुढे भाजी करायला आपल्याला सोपं जातं, शिजवायला जास्त वेळ लागत नाही। फ्लावरला छानपैकी उकळी आलेली आहे। आता त्यातलं सगळं पाणी आपण काढून तो फ्लावर आपण साईडला गार करायला ठेवून देऊया। सगळं एक्स्ट्रा पाणी आहे ते आपण सगळं काढून घेतलेलं आहे त्याच्यातलं। आता थोडंसं तेल घेऊया। साधारण 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतले। 1/4 टीस्पून जिरं, 1/4 टीस्पून मोहरी आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। ते छान तडतडलं की एक मोठा कांदा आणि 2 मध्यम आकाराचे म्हणजे 2 छोटे टोमॅटो आपण बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। कांदा टोमॅटो तेलावरती परतवून घेऊया। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे कसं कांदा टोमॅटो लवकर शिजायला मदत होते। त्याच्यामुळे मीठ टाकून परत एकदा छानपैकी परतवून घेऊया आणि आपण ते झाकून कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं शिजायला ठेवूया। एक 10 मिनिटं झालेत। कांदा आपला छानपैकी असा कांदा टोमॅटो मऊसूत झालेला आहे। हे बघा, परत एकदा मी परतवून घेते। थोडंसं त्याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी टाकून घेऊया, म्हणजे पुढचे जे मसाले टाकणार आहेत ते एकदम ड्राय होणार नाहीत। पाणी स्टेप बाय स्टेप टाकायचं, एकदम टाकायचं नाही, कारण का आपल्याला अशी एकदम ग्रेव्हीवाली पण भाजी करायची नाही आणि एकदम सुकी भाजी पण नाही करायची। त्याच्यामुळे पाणी प्रमाणात टाकायचं। इथे मी 2 टेबलस्पून किचन किंग मसाला घेतला होता, 1 टेबलस्पून लाल तिखट घेतलं होतं। ते सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आधी। परत एकदा इथे मी अर्धा कप पाणी टाकून घेते। असं आत्तापर्यंत आपण 1 कप पाणी झाले आपलं टाकून। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे व्यवस्थित कळेल। फक्त कसं स्टेप बाय स्टेप टाकलं ह्याच्यावरनं तुम्हाला अंदाज आहे की आपल्याला साधारण एकदम पाणी न टाकता थोडं 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 करून टाकायचे। आता मी इथे मेजरिंग कपचा 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलं होतं। त्याच्याऐवजी तुम्ही तुमच्याकडे सुकं खोबरं असेल ते घेतलं तरी चालेल, किंवा ओलं खोबरं असेल ते जरासं तव्यावर परतवून घ्या आणि ते टाकून घेतलं तरी चालेल। 1 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट म्हणजे शेंगदाणे भाजून त्याची पावडर करून ते टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं आपण आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। ह्याने आपला मसाला हा आता तयार झालेला आहे। मसाला आता तुम्हाला थोडा ड्राय वाटतोय, आपण परत त्याच्यामध्ये मेजरिंग कपचं 1 कप पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला अजून जास्त काही पाण्याची गरज लागणार नाही, कारण का आपल्याला एकदम अशी पातळ अशी ग्रेव्ही करायची नाही आहे। आपल्याला थोडंसं असं मीडियमसरच आपल्याला ती ग्रेव्ही हवी, त्याच्यामुळे आपण एकदम पाणी न टाकता एवढंच पाणी टाकून व्यवस्थित असं आपण ते सगळं मिक्स करून घेऊया। फ्लावर आपला शिजलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला फ्लावर वेगळा शिजवायची गरज नाही आहे। आता थोडंसं जरा असा चटपटा टेस्ट येण्यासाठी मी त्याच्यामध्ये 3-4 कोकम टाकून घेते, की त्याच्याने जर कोकम नसेल, चाट मसाला असेल तर 1 टेबलस्पून चाट मसाला टाका, आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर 1 टेबलस्पून टाका, कारण का त्याने थोडासा चटपटा टेस्ट येतो। मिठाचं प्रमाण इथे टेस्ट करा, की मीठ जर कमी जास्त असेल तर मीठ टाकून घ्या। थोडी बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची आहे आणि हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण जो शिजवलेला फ्लावर होता तो फ्लावर आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि हे अगदी हलक्या हाताने आपल्याला ते सगळं मिक्स करायचं आहे, कारण का फ्लावर आपला शिजलेला असल्यामुळे आपण पूर्ण असं पटापट हे केलं तर फ्लावरचा सगळा चुरा होऊ शकतो। त्यामुळे खूप हलक्या हाताने जस्ट आपल्याला फ्लावर नुसता त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आणि अशा पद्धतीने मस्तपैकी आपला फ्लावर मसाला रेडी झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, रोहिस किचन 22 सबस्क्राईब करा। मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे चेक करून तुम्ही ही बनवून बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही फ्लावर मसाला बनवा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली ती। चला आता परत एका नवीन व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत भेटूया, तोपर्यंत हा व्हिडिओ एन्जॉय करा। थँक्यू।